सरपंच संतोष देशमुखांची हत्या करून फरार झालेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे या 3 आरोपींनी पोलिसांना 26 दिवस अक्षरशः जेरीस आणलं। जिथे लोकेशन मिळेल तिथे शोधलं, मात्र तिघेही सापडले नाही। सीआयडीने आधी अटक केलेल्या तिघांकडून माहिती घेतली, 100 पेक्षा जास्त लोकांची चौकशी केली, मात्र लोकेशन काय मिळत नव्हतं। अखेर तपासाची सूत्र हाती घेतली ती एसआयटीचे प्रमुख IPS बसवराज तिली यांनी। अत्याधुनिक तपासासाठी प्रसिद्ध असलेल्या बसवराज तेलींनी सूत्र हातात घेतल्यानंतर केच तालुक्यातूनच पहिला मोठा मासा गळाला लावला आणि त्यानेच अखेर सुदर्शन घुलेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली। केज मधल्या एका डॉक्टरच्या मदतीने बसवराज तेलींची टीम कशी आरोपींपर्यंत पोहोचली आणि या केजच्या डॉक्टरने 26 दिवस पोलिसांना कसं ताटकळत ठेवलं, याशिवाय बसवराज तेलींच्या टीमने आरोपींमध्ये कशी दहशत तयार केली आहे याची माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल। नमस्कार, मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय story.com। एक महत्त्वाची आठवण, या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या अटकेची थरारक स्टोरी सांगण्याआधी या आरोपींपर्यंत ज्यांची टीम 26 दिवसानंतर पोहोचली त्या बसवराज तेली यांच्याविषयी जाणून घेणं एकदा गरजेचं आहे। बसवराज तेली 2010च्या बॅचचे IPS अधिकारी, मूळचे बेळगाव मधील रायबाग तालुक्यातील आहेत। डॉक्टर झाले, मात्र प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा होती। UPSC ची परीक्षा दिली आणि IPS झाले। विशेष म्हणजे IPS झाल्यानंतर हे शिक्षण सुरूच ठेवलं। पहिल्या पोस्टिंग नंतर जळगाव मधून प्रशासकीय सेवेचा शुभारंभ केला। यानंतर नागपूर, संभाजीनगर, सांगली अशा बऱ्याच ठिकाणी काम केलं आणि गुन्हेगारीचा कर्दनकाळ अशी ओळख मिळवली। नागपुरात तर प्रचंड वाढलेल्या गुन्हेगारीला वटणी आणण्याचं बरंच श्रेय तेलींना जातं। पोलीस उपायुक्त असताना नागपुरात त्यांनी गुन्हेगारांमध्ये पोलिसांची जी दहशत तयार केली, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था जागेवर येण्यासाठी बरीच मदत झाली। सध्या सर्वात जास्त क्राईम ज्या विभागात वाढलाय त्या सायबर विभागाच्या उपमहानिरीक्षक पदाची जबाबदारी तेलींवर आहे। बीडच्या तपासात SIT स्थापन करून आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपास करू अशी घोषणा जेव्हा फडणवीसांनी सभागृहात केली, तेव्हा बसवराज तेली यांचं नाव SIT साठी पुढे येण्याची काही कारणं होती। तेली हे स्वतः उच्च शिक्षित आहेत आणि तंत्रज्ञान वापरण्यात त्यांचा हातखंडा आहे। त्याचमुळे गुन्हे अन्वेषण विभाग सध्या त्यांच्याकडे दिलेला आहे। बसवराज तेली यांची जेव्हा SIT चे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा त्यांनी एका टीमची मागणी केली आणि त्यानुसार यात DYSP अनिल गुजर, API विजयसिंह जोनवाल, PSI महेश विघ्ने, PSI आनंद शिंदे, APSI तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार मनोज वाघ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब अहंकारे आणि संतोष किते अशा 9 जणांची टीम स्थापन करण्यात आली। या टीमने 2 दिवसांपूर्वी चार्ज घेतला आणि त्यानंतर फरार 3 आरोपींचा खरा शोध सुरू झाला। तुम्ही कोर्ट आणि पोलीस जवळून पाहत असाल तर CID चौकशी एक वेळ ठीक, मात्र SIT लागू नये असं म्हणतात। SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमचा एवढा दरार का असतो ते तुम्हाला बीडचा तपास पाहिल्यानंतर कळेल। CID कडून गेले 26 दिवस सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। त्यातले 3 आरोपी आधीच अटक केलेत, तर खंडणी प्रकरणात विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांनाही अटक झाली आहे। या सगळ्यांकडून तपास करूनही उर्वरित 3 आरोपींचा शोध काय लागत नव्हता। CIDच्या 9 टीम वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींना शोधत होत्या, मात्र तपास ज्या दिशेने व्हायला हवा तसा होत नव्हता। यानंतर बीडमध्ये 2 दिवसांपूर्वी IPS बसवराज तेली यांच्या SIT ची एंट्री झाली आणि तपासाचा चार्ज घेतला। तपास हातात घेतल्यानंतर पहिला घाव मुळावर घातला, तो म्हणजे आरोपी एवढे फिरतायत तर त्यांना पैशांची आणि बऱ्याच गोष्टींची गरज तर लागत असेल, मग हे सगळं पोहोच कोण करताय, त्यांना आधार कुणाचा आहे, बीडमधून बाहेर पडण्यासाठी मदत कुणी केली, याचा शोध सर्वात आधी घेतला गेला। याचा शोध घेताना नाव समोर आलं ते केजच्या एका डॉक्टरचा, वायबसे असं या डॉक्टरचं नाव। सरपंचाची हत्या झाल्यानंतर आरोपींना पळून जाण्यासाठी काही पैसे दिले आणि इतरही मदत केल्याचा संशय पोलिसांना होता। वायबसेला अखेर ताब्यात घेतलं गेलं आणि SIT कडून कसून चौकशी झाली। याच वायबसेने सांगितलं की सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यात आहेत। या माहितीच्या आधारावर पोलिसांनी खबऱ्याची नियुक्ती केली आणि माहितीची खातरजमा झाली। दोघेही आरोपी दिलेल्या लोकेशनवर आहेत हे समजल्यानंतर पोलिसांच्या टीमने चौफेर घेरीबंदी करून दोघांनाही अटक केली, मात्र तिसरा आरोपी कृष्ण आंधळे काय तिथे सापडला नाही। या 2 आरोपींकडून आता तिसऱ्या आरोपीचाही शोध लागणं अपेक्षित आहे। या तपासात एक बाब पोलिसांना समजली, ती म्हणजे आरोपींना वाचवणारे जवळचेच कुणीतरी आहेत। त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून जे आरोपी फरार होते त्यांचा शोध आणखी कसून घेणं सुरू झालं। 3ही फरार आरोपींचे कुटुंबीय आणि मित्र परिवार या सगळ्यांना चौकशीसाठी वारंवार बोलावलं जात होतं। त्यात वायबसेच महत्त्वाचा धागेदोरा हाती लागला आणि तपासाची चक्र फिरली।
वाल्मिक कराड हे खंडणीच्या गुन्ह्यात सध्या कोठडीत आहेत. वाल्मिक कराडांचा खरंच काही रोल आहे का हे तपासण्यासाठी सुदर्शन घुलेची कोठडी अत्यावश्यक होती. जोपर्यंत सुदर्शन घुले अटक होणार नाही तोपर्यंत तपास पुढे जाणार नाही आणि कराडांनाही आत राहावं लागेल हे स्पष्ट होतं. नुकतीच अशी माहिती समोर आली होती की विष्णू चाटेने वाल्मिक कराड यांचं खंडणी प्रकरणी नाव घेतलंय, मात्र त्याला पोलिसांनी काय दुजोरा दिला नाही. त्यामुळे खंडणी आणि हत्या या दोन गुन्ह्यांचा तपास आता पोलिसांना स्वतंत्र करता येईल आणि या दोन्ही गुन्ह्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे का याचाही तपास होईल. सुदर्शन घुले हा या सगळ्यातला मास्टरमाइंड म्हणून ओळखला जातो आणि हत्या प्रकरणातही तोच प्रमुख आरोपी आहे. सुदर्शन घुले हाच पवनचक्कीच्या साईटवर खंडणी मागण्यासाठी गेल्यामुळे वाद झाला होता आणि याच वादात पुढे संतोष देशमुख या लोकप्रिय सरपंचाचा जीवही गेला. या आरोपींनी ज्या पद्धतीने हत्याकांड घडून आणलंय ते पाहता मागणी तर एन्काउंटरची होते, मात्र कायद्याच्या चौकटीत राहून जरी न्याय दिला तरी फाशीची शिक्षा सुद्धा या आरोपींसाठी कमी आहे. बसवराज तेली आणि त्यांची टीम हा तपास अखेरपर्यंत नेईल यावर संपूर्ण पोलीस दलालाही विश्वास आहे. आधी CID, बीडचं पोलीस दल आणि आता SIT पोलीस रात्रंदिवस या प्रकरणावर काम करतायत आणि तपास कडेला नेण्यासाठी पूर्ण ताकद लावतायत. या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं मतही कमेंटमध्ये जरूर लिहा. हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा.